भविष्यात घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर करतात। फ्युचर टेन्सचे ही प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स प्रमाणे एकूण 4 प्रकार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहिला। सिंपल फ्युचर टेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत। कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ। कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही येत असेल, जात असेल, खात असेल, मोजत असेल, विचार करत असेल, तयार करत असेल अशी असतात। जसं की बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे पक्षी गाणी गात असतील हे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण बर्ड्स हा सब्जेक्ट आहे प्लस विल हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस बी आणि त्यानंतर सिंग हे मेन वर्ब असून त्याला ING हे प्रत्यय लागलेला आहे, तर सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल बर्ड्स विल नॉट बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे पक्षी गाणी गाणार नाहीत। आता बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे शाल किंवा विल हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा शाल किंवा विलच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल विल बर्ड बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे पक्षी गाणी गात असतील का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल विल नॉट बर्ड्स बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे पक्षी गाणी गात नसतील का? आता बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून बर्ड्स विल बी सिंगिंग सॉंग्स या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल हू विल बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे गाणी कोण गाणार? येथे हू विल बी सिंगिंग सॉंग्स या प्रश्नाचे उत्तर हे सब्जेक्ट म्हणजेच बर्ड्स आहे, म्हणून सब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह WH क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून निगेटिव्ह WH क्वेश्चनचे वाक्य येईल हू विल नॉट बी सिंगिंग सॉंग्स म्हणजे कोण गाणी गात नाही। तर हे होते कंटिन्युअस फ्युचर टेन्सचे ॲक्टिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। इतर टेन्सप्रमाणे कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये पॅसिव्ह वॉइसची सेंटेन्सेस होत नाहीत।